माझ्या हातात दिसती ही निरेचा गुळ आहे। ह्याला आपण डेट प्लम जॅगरी म्हणतो। डेट प्लम जॅगरीचा फायदा असा आहे की हे सगळ्यात लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं ज्यांना शुगर आहे ते पण कंझ्युम करू शकतात। हे नॅचरल स्वीटनर आहे आणि खूप चांगलं म्हणजे ह्याचा एक कॅरेमल टाईप टेस्ट आहे ह्याचा आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतो तो। ही वडी एक 50 ग्रॅमची वडी आहे। ह्या मोल्डमध्ये आपण लाकडी साच्यामध्ये हे तयार करतो। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पहिला निरापासून गूळ बनवणारा शेतीपूरक उद्योग। या उद्योगाचे मालक आहेत पृथ्वीराज निळकंठ बोंगळे। यांचा पत्ता आहे कल्पतरू निरा फार्म माईनगर माळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर आणि यांचा फोन नंबर आहे 8805 69 1009। आणखी एक, या ठिकाणी गुळाबरोबरच खजुराची रोपेही मिळतात। खजुरी शेंदीच्या झाडामधून निरा कशी काढतात, बंगाली पद्धतीने कसं टॅपिंग करतात हे दाखवणार आहे। आता हे जे हे करणार आहेत, हे एक लोखंडाचं एक हत्यार आहे। त्यांनी एक पेपर साईज कट घेतला जातो आणि ही जी पद्धत आपण वापरतोय निरा काढायची, ही एक बंगाली पद्धत आहे। ह्याच्यामध्ये आता ह्यात दोन प्रकारे एक निरा काढण्याची पद्धत आहे। एक देशी पद्धत म्हणजे सुरती पद्धत, ती फोगर मारून, आणि आपण ज्या पद्धतीने काढणार आहे ती पद्धत आहे बंगाली पद्धत। तर ह्याच्यामध्ये काय आहे की एक पेपर साईज, थिन पेपर साईज कट घेतला जातो। तो हळू एकदम, आता तुम्ही बघाल तुम्ही हे कट घेतलाय आणि हे कट घेतल्यानंतर त्याचे पोर्स ओपन होतात आणि पोर्स ओपन झाल्यानंतर स्वेटिंग चालू होतं। स्वेटिंग म्हणजे जो स्वेट येतोय ते स्वॅब ज्यूसच आहे, तो निरा आहे। तुम्हाला दिसेल की आता तिथे यायला लागलेली आहे निरा, स्वेटिंग सुरू झालेलं आहे त्याचं। ऊपर दिखाओ ठीक से। नमस्कार, मी पृथ्वीराज निळकंठ बोंगळे, राहणार माळीनगर। आज आपण माझ्याकडे एक वेगळ्या शेतीबद्दल माहिती देणार आहे मी। तर ही शेती आहे निरा उत्पादन आणि निरेपासून गूळ तयार करण्याची। आपल्याकडे एक 6 एकरामध्ये साधारण 4 ते 5 हजार झाडं लागवड केली होती। माझ्या वडिलांनी 2006 साली ह्याची लागवड केली आहे। मी आज ह्याच्यापासून निरा उत्पादन करतो व त्याच्यापासून गूळ करतो। गेले 2011 पासून मी पाऊचमध्ये निरा विकायचो, नंतर निरेपासून बाय प्रोडक्ट करायचं ठरवलं आणि आज तो आपण डेट प्लम जॅगरी तयार करतो। तर हा जो गूळ आहे तो गूळ मार्केटमध्ये 1400 रुपये किलोनी विकला जातो। ह्याची लागवड करण्याच्या मागचं उद्दिष्ट असा होता की ह्या झाडाला खूप कमी पाणी लागतं। हे डेट प्लम फॅमिलीमध्ये आहे, डेझर्टमध्ये उगवणारं झाड आहे। माझ्या वडिलांनी ह्याचा खूप बारीक विचार करून ह्या गोष्टीचा हे झाड लागवड केली 2006 मध्ये। ह्या झाडाला कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाईड वगैरे कुठलंच लागत नाही, फवारणी कुठली लागत नाही। फवारणी लागत नसल्यामुळं खर्च कमी, उत्पन्न चांगलं आहे। ह्या जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये लागवड केली, ह्या जमिनीमध्ये माझ्या वडिलांनी आधी ऊस केळी पिकं घेतली आहेत। त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन मिळत होतं, पण पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली। मग त्याच्यावर उपाय काय म्हणून तर हे पीक निवडलं गेलं। ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे झाड 2 प्रकारे उत्पन्न देतं, पण त्यातलं निवडलं निरा। ह्याच्यामागं कारण आहे की ते शरीरासाठी खूप चांगलं आहे। ह्याच्यापासून जो गूळ बनवला जातो तर तो गूळ डायबेटिक पेशंट पण कंझ्युम करू शकतात। त्याचं कारण असं आहे की ह्या गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे। नॉर्मली जो तुम्ही शुगर केनचा गूळ वगैरे खाता त्या गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स 85 to 86 पॉईंटपर्यंत असतो। ह्या गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 33 पॉईंट। त्याचा फायदा असा होतो की तुम्ही जेव्हा तो गूळ कंझ्युम करता, ते गूळ कंझ्युम केल्यानंतर तुमची ब्लड शुगर हाईक होत नाही आणि तुम्हाला एक गोड खाण्याचा आनंद मिळतो। हे एक नॅचरल स्वीटनर आहे। हे जो आम्ही ज्या पद्धतीने निरा काढतो त्याला एक
बंगाली पद्धत आहे की डेली टॅपिंग करून आपण एक प्रत्येक झाडामधनं साधारण दिवसाला आपल्याला 1 ते 1.5 लिटर निरा मिळते 12 तासामध्ये. तर निरा काढायची प्रोसेस अशी आहे की संध्याकाळी 5 वाजता आपण झाडं टॅपिंग करतो आणि 12 तासासाठी ते मटके झाडावर ठेवतो आणि सकाळी सूर्य उगवायच्या आधी आपण ते उतरवतो. त्याच्यानंतर ते आपण फिल्टर करून घेतो आणि कढईमध्ये गुळ करायसाठी प्रोसेस चालू करतो. आज क्या नहीं मगल है उसमें निकालो थोड़ा पीने के लिए. ये लो बाद में आपण ओपन पॅन, काही लोक म्हणतील की आता हे ओपन पॅन का बॉइलिंग करतात किंवा काय. तर ह्याचं ओपन पॅन बॉइलिंग ठेवणं त्यामागचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये असतानाच खूप मॉइश्चर आहे आणि बॉइलिंग करताना जर का क्लोज बॉइलिंग केलं तर त्यातलं जे घटक आहेत किंवा काय ते बऱ्यापैकी तिथंच राहतात. म्हणजे ते लवकर मॉइश्चर निघणार नाही त्यातलं आणि ते मॉइश्चर न निघल्यामुळं लवकर तयार होणार नाही. ओपन बॉइलिंग ठेवल्यामुळं ह्यातलं जेवढं मॉइश्चर आहे पटपट पटपट बाहेर पडतं आणि घट्टपणा लगेच येतो त्यात. पाटी हो पाणी डार्क झालं बघा आता. पगड़ी वो कैप किधर है? सब उधर है ना. कहीं ना फिर पगड़ी काय को हाँ? अरे पाखने निकलता ना इसे. हा एक 50 ग्रॅमची वडी बनते ह्याच्यामध्ये. एक जे वजन आहे परफेक्ट 50 ग्रॅमचं त्याच्यामध्ये वजन येतं. आत्ता वतल्या साधारण एक 58-60 ग्रॅमची होती. वाळल्यानंतर ती सुकलं त्याचं वजन एक 50 ग्रॅम होते कमी. हां, 1 किलोमध्ये 20 वड्या बसतात. ह्याच्या मागचं कारण असं आहे की साचा तुम्ही बघितला असेल की कापडावर ठेवला आहे. कापडाखाली वाळू आहे आणि हे कापड ओललं आहे, पाण्यात भिजवून घेतलेलं आहे. त्यातलं जे मॉइश्चर आहे, गरम हीट जी आहे ती वाळू सोक करून घेते खाली आणि ते लगेच सुकायला मदत होते. टॉप देने का एक लेवल सब निकलना चाहिए. डेढ़ तू लेटे पोंता लाइट ए जरा फार्मूला लिख देखा